नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला नवनवीन सरकारी योजनेअंतर्गत माहिती देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल विधानसभेची इलेक्शन 20 तारखेला आहे। तर इलेक्शनसाठी मतदान कार्ड असणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही मतदान कार्ड कसं डाउनलोड करू शकता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून तेही मतदान कार्ड डाउनलोड करू शकतात। तुमच्या साईडला स्क्रीन दिसत असेल स्क्रीनवरती तुम्ही प्ले स्टोर ओपन करून घ्यायचे। प्ले स्टोर वरती वोटर हेल्पलाईन हे ऍप इन्स्टॉल करून घ्यायचंय। मी ऍप इन्स्टॉल करून घेतलंय। ऍप आता ओपन करतोय। ऍप ओपन केल्यानंतर तुमच्या समोर असे एक इंटरफेस ओपन होणार आहे जिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून सेंड ओटीपी वरती क्लिक करायला लावणार आहे। पण मी आता गृहीत धरतो की तुम्ही एक नवीन रजिस्टर आहेत म्हणजे तुम्ही एक त्याच्या ऍप्लिकेशन वरती नवीन युजर आहेत। तर न्यू युजर वरती क्लिक करायचं आणि एक रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्ही कंप्लीट करून घ्यायचा आहे जिथे तुमचा मोबाईल नंबर तुमचं नाव आणि पासवर्ड टाकून कंप्लीट करून घ्यायचंय। केल्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड टाकून सेंड ओटीपी या टॅबवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता मी सेंड ओटीपी या टॅबवरती क्लिक केलेलं आहे। आलेला ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा या टॅबवरती क्लिक करायचं आहे। तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतं। अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोड ई-पिक या टॅबवरती क्लिक करायचंय। मित्रांनो जरी तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तरी तुम्ही हे मतदान कार्ड डाउनलोड करू शकता। फक्त तुम्ही एक 15 ते 20 दिवस अगोदर अप्लाय केलेलं पाहिजे मतदान कार्डसाठी। जर आता पण तुम्ही अप्लाय केलेलं नाही तर मतदान कसं काढावं मतदान कार्डसाठी कशा प्रकारे अप्लाय करतात त्याची व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर इथे तुम्ही क्लिक केल्यावर आय हॅव अ ई-पिक नंबर आय हॅव फॉर्म रेफरन्स अशा प्रकारे डिटेल दिली आहे। मी गृहीत धरतो की तुमच्याकडे आता तुमचं मतदान कार्ड नंबर नाहीये किंवा कुठलीही डिटेल नाही। ते तुम्हाला सर्च बाय डिटेल्स या टॅबवरती क्लिक करायचंय जेणेकरून तुमची इथे तुम्ही जो मोबाईल नंबर फॉर्म भरताना दिला असेल तो टाकून किंवा तुम्ही तुमची सर्व काही डिटेल टाकून मतदान कार्ड डाउनलोड करू शकतात। सर्च बाय डिटेल या टॅबवरती क्लिक करतो। मी आता गृहीत पकडलंय की तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा मोबाईल नंबरही नाहीये। तुम्ही तुमचे नाव टाकून मतदान कार्ड काढणार आहेत। इथे पहिले तुमचं नाव टाकून घ्यायचंय। तुमचं नाव आणि वडिलांचं नाव इथे तुमचं आडनाव खाली तुमचं रिलेटिव्ह फर्स्ट नेम म्हणजेच वडिलांचं पहिलं नाव। आपण मतदान कार्डवरती वडिलांचं किंवा आईचं नाव घेऊ शकतो। फॉर्म भरताना दिलं असतं 99% तर वडिलांचं नाव घेतात। ते कशा प्रकारे तुम्ही वडिलांचं नाव टाकायचंय पहिलं नाव वडिलांचं लास्ट नाव टाकायचंय। खाली तुमचं वय टाकायची आहे। इथं तुमचं स्टेट जसं माझं महाराष्ट्र आहे तर तुमचे चूज करून घ्यायचे। तुमचा जिल्हा इथं चूज करायचा आहे। तुमचे असं कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच तुमचा तालुका जिथे तुमचं मतदान होतं तो तालुका इथे चूज करायचा आहे आणि सर्च या टॅबवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी सर्व काही डिटेल भरलेली आणि सर्च केल्यावरती मला इथे माझा ई-पिक नंबर म्हणजे मतदान कार्ड नंबर पाहायला मिळतो। आता इथे माझा मतदान कार्ड नंबर मला कॉपी करून घ्यायचा आहे किंवा मी इथे एक ठिकाणी नोट करून घ्यायचा आहे। हे तुम्ही पाहू शकता तुमचे मतदान कार्ड इथे तुम्ही पाहू शकता डायरेक्ट इथून तुम्ही सर्च सुद्धा करू शकता म्हणजे शेअर सुद्धा व्हॉट्सअपला करू शकतात किंवा तुम्ही इथून डाउनलोड सुद्धा करू शकतात। आता मी इथे माझा मतदान कार्ड नंबर पाहिलेला आहे। मी याचा स्क्रीनशॉट घेऊन घेतोय आणि तुम्हाला दाखवतो मतदान कार्ड कसं डाउनलोड करता येईल। वापस इथं बॅक घ्यायचा आहे। बॅक येऊन जायचंय। बॅक आल्यानंतर तुम्हाला तुमचा मतदान कार्ड नंबर हा माहिती पडलेला आहे। डाउनलोड ई-पिक वरती जायचंय। आय हॅव अ ई-पिक नंबर इथे जायचंय। तुम्हाला इथं स्टेट महाराष्ट्र चूज करून घेतोय। इथे तुमचा ई-पिक नंबर जो तुम्ही पाहिला होता तो इथे टाकायचा आहे। आता तुम्ही पाहू शकता मी इथं माझा ई-पिक नंबर टाकलाय। फॅक्ट डिटेल या टॅबवरती क्लिक करायचंय। आता मी फॅक्ट डिटेल वरती क्लिक केलंय। आता इथं खाली दिसतंय तुम्हाला तुमचं नाव वगैरे सर्व काही डिटेल आणि प्रोसीड असं दिसत असेल तर प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला असेल त्याच्यावर एक ओटीपी येणार आहे। तो ओटीपी टाकून घ्यायचा आहे। जो फॉर्म भरताना व्हेरीफाय अँड डाउनलोड ई-पिक या टॅबवरती क्लिक करायचंय। क्लिक केल्याबरोबर तुम्ही पाहू शकता तुमचं मतदान कार्ड तुमच्या समोर दिसतंय। तुम्ही डाउनलोड करू शकतात प्रिंट काढू शकतात शेअर सुद्धा करू शकतात। मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।